हाय हॅलो नमस्कार सर्वांना. तर कसे आहात तुम्ही सर्व? आशा करते की तुम्ही सर्व मजेत असाल. तर आपल्या चॅनलमध्ये म्हणजेच दीदीज होम किचन अँड ब्लॉग्समध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते. तर आज आपण पुरण कसं बनवायचं हे मी तुम्हाला सांगणार आहे. तर मी इथे 1.5 वाटी हरभऱ्याची डाळ धुवून स्वच्छ कुकरच्या मोठ्या डब्यामध्ये घातलेली आहे आणि त्याच्यामध्ये पाणी टाकून थोडीशी हळद घातलेली आहे, जेणेकरून छान असा कलरसुद्धा येईल आपल्या पुरणाला. आणि दुसऱ्या डब्यामध्ये इथे 1 वाटी तांदूळ मी धुवून पाणी टाकून घेतलेलं आहे आणि नमक टाकून मिक्स केलेलं आहे. तर मी इथे पुरण करणार होते, पण म्हणलं आता पुरण तर काय करायचं आहे आपल्याला आणि भात पण करायचा आहे, आमटी भात पण करणार आहे. तर मग आमटी केल्यानंतर भात पण लागणारच आहे आपल्याला. तर मग म्हणलं एक्स्ट्राचा गॅस कशाला उडवायचा, आणि आपण कुकर तर लावणार आहोत, मग एका डब्यामध्ये पुरण टाकूयात आणि एका डब्यामध्ये भात लावूयात. त्याच्यामुळे मी हे ॲडजस्ट केलेलं आहे. तुम्ही पण कधी कधी असं करता का? नक्की कॉमेंट करून कळवा मला. तर मी आता इथे कुकरमध्ये पाणी टाकून दोन्ही पण डबे कुकरमध्ये ठेवले आणि झाकण लावून गॅसवरती कुकर लावून घेतलं आणि 4 ते 5 शिट्ट्या मी याच्या काढून घेतल्या. तर तुम्ही पाहू शकता आपली ही हरभऱ्याची डाळ आहे ना, एकदम छान अशी मऊ शिजलेली आहे. तर आता आपल्याला याला काय करायचं आहे, जी डाळ आपण शिजून घेतलेली आहे हरभऱ्याची, तिला आपल्याला चाळणीमधून काढून घ्यायचं आहे, जेणेकरून एकदम बारीक होईल पुरण आपलं आणि पोळ्यासुद्धा एकदम मऊसूत होतील अशा. तर गाठी वगैरे काहीच होत नाहीत. तुम्ही एकदा नक्की करून बघा, अशा पद्धतीने खूप छान होतं. तुम्ही पुरण कशामध्ये काढता, चाळणीतून काढता की पुरण तसलं ते हे असतं ना, पुरण यंत्र पण असतं, तर पुरण यंत्रामध्ये काढता की चाळणीतून काढता, नक्की कॉमेंट करून सांगा. तर मी इथे एका हाताने ना कॅमेरा पकडलेला आहे आणि दुसऱ्या हाताने पुरण काढते, त्याच्यामुळे व्यवस्थित ते तुम्हाला दिसलं नसेल. पण मी नंतर मग पूर्ण त्या चाळणीमधून हे पुरण काढून घेतलेलं आहे, तुम्ही पाहू शकता. तर मी इथे आता एका वाटीमध्ये चाळणीतून काढलेलं पुरण बाजूला काढून ठेवते, जेणेकरून मला नंतर इथे पुरणाची आमटीसुद्धा करायची आहे, ज्याला येळवण्याची आमटीसुद्धा म्हणतात आमच्याकडे. तुमच्याकडे काय म्हणतात नक्की कॉमेंट करून सांगा. तर आता इथे मी आज गुळाचं पुरण करणार आहे. आमच्याकडे गुळाचंच पुरण करतात, कोणी कोणी साखरेचं सुद्धा करतं, पण आम्हाला साखरेच्या पुरणापेक्षा आम्हाला ना गुळाची पुरणपोळी खूप जास्त आवडते आमच्या सगळ्या घरच्यांना, म्हणून मी इथे गुळाचं बनवत आहे. तर मी इथे 1.5 वाटीसाठी ना 1 वाटी गूळ घेतलेला आहे चिरून. तर तुम्ही तुम्हाला किती गोड पाहिजे किंवा किती कमी गोड पाहिजे त्याच्यानुसार तुम्ही तुमच्या अंदाजाप्रमाणे तुम्ही गूळ घालू शकता. तर मी इथे 1.5 वाटीसाठी 1 वाटी गूळ टाकलेला आहे आणि म्हणजे भरपूर होतो 1 वाटी गूळसुद्धा. तुम्ही नंतर परतल्यानंतर तुम्ही पाहू शकाल की किती छान असं आपलं हे पुरण झालेलं आहे नंतर. तर मी इथे छान असं मिक्स केलं, इथे गॅस चालू केला आणि गॅसवरती हे ठेवून दिलं आणि आता आपल्याला हे पुरण परतून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता मी इथे उलटण्याने छान असं मिक्स करून घेते. तिकडं थोडंसं कमी गॅस करायचा, जेणेकरून खाली पुरण करपणार नाही आणि थोडंसं मध्ये मध्ये हलवत पण राहायचं आहे. तोपर्यंत इकडे मी 4 इलायची घेतलेल्या आहेत आणि थोडीशी बडीशेप घेतलेली आहे. हवं तर तुम्ही त्याच्यामध्ये जायफळसुद्धा टाकू शकता. आणि आता मी ते बडीशेप आणि इलायची त्याच्यामध्ये थोडीशी साखर घातलेली आहे आणि ते थोडंसं कुटून घेणार आहे. तर ते घेतल्यानंतर मी इकडे मध्ये मध्ये थोडंसं हलवत पण राहते, तुम्ही पाहू शकता, जेणेकरून आपलं पुरण करपणार नाही. तर इथे मी छान मिक्स करून घेतलेलं आहे पुरण, आणि पुरण करता करताच मी इथे हे कुटूनसुद्धा घेतलेलं आहे. हवं तर तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा बारीक करून घेऊ शकता, पण मी इथे उकळीमध्ये कुटलेलं आहे. आमच्याकडे आत्ता लाईट गेलेली होती, त्याच्यामुळे मी इथे उकळीमध्येच कुटून घेतलेलं आहे. तर ते आता छान असं बारीक झाल्यानंतर आता मी इकडे तुम्हाला पुरणसुद्धा दाखवते. एकदम छानपैकी आपलं पुरण परतत आहे, म्हणजे पूर्ण नाही परतलेलं आणखी, त्याच्यामध्ये थोडंसं 1-2 गुळाच्या गाठीसुद्धा आहेत आणखी. तर तुम्ही पाहू शकता शेवटी पुरण परतत आल्यानंतर काय करायचं आहे आपल्याला, याच्यामध्ये जे आपण इलायची आणि बडीशेपीची जी हे करून घेतलेली होती, कुटलेलं होतं ते, तर ते मी याच्यामध्ये घालून घेतलेलं आहे आणि छान असं मिक्स करून घेते, जेणेकरून आपल्याला पुरणपोळीची चव ही खूप छान लागते. बडीशेप आणि इलायचीने एकदम टेस्टी लागतं पुरणपोळीसुद्धा. तर तुम्ही आता पाहू शकता एकदम छान अशा प्रकारे आपलं हे पुरण परतलेलं आहे. तुम्ही पाहू शकता किती छान अशा प्रकारे हे पुरण आपलं दिसते. तर आता काय करायचं, गॅस एकदम बंद करायचा आणि थोडंसं थंड होऊ द्यायचं. आणि थंड झाल्यानंतर काय करायचं, थोडंसं त्याच भांड्यात ठेवण्यापेक्षा ना दुसरा डब्बा घ्यायचा आणि दुसऱ्या डब्यामध्ये हे पुरण काढून घ्यायचं,
जेणेकरून आपल्याला जसं लागेल तसं आपण नंतर पोळ्यासुद्धा बनवू शकतो. आणि मी इथे एक डब्बा घेतलेला आहे, जो आपला मसाला डब्बा असतो का त्याच्यासारखा थोडासा रुंद असा डब्बा आहे. आणि त्याच्यामध्ये मी हे पुरण घालून घेते, तुम्ही पाहू शकता. आणि तुम्ही पाहू शकता हे पुरण एकदम मऊसूत झालेलं आहे आणि याच्या पोळ्यासुद्धा एकदम मऊसूत आणि छान येतात. तर पुरणामध्ये एकसुद्धा गाठ तयार झालेली नाही, तुम्ही बघू शकता एकदम मऊ झालेलं आहे पुरण. तर याच्या पुढचा व्हिडिओ तुम्हाला कोणता पाहिजे नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.